रखमा रामकृष्ण
भक्तिप्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवतय माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान रांडेविन जेवी शृंगार पै केला प्रेमाविन झाला ज्ञानी कैसा प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान एका जनार्दनी प्रेम अति गोड एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणतील प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण दुसरे त्यांच्या कृपणाने कथेचा विचारू त्यांच्या कृपणाने कथेचा विचारू त्यांच्या कृपणाने कथेचा विचारू त्यांच्या कृपणाने कथेचा विचारू दुसरे चरण संतांजिया दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपणाने कथेचा विचारू त्यांच्या कृपणाने कथेचा विचारू त्यांच्या कृपणाने कथेचा विचारू त्यांच्या कृपणाने कथेचा विचारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरुदास सत्का पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरुदास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गंगा विशुद्धं नितपात स्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूप ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
साधलो पावन झालो चराचरी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सर्वांनी एकदा वरती हात करा सर्वांनी वरती हात करा आणि सर्वांनी अगदी प्रेमाने भजन म्हणायचं सर्वांनी. ए गंगागिरी बाबा माझे नारायण गिरी बाबा माझे 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 गिरी बाबा माझे नारायण गिरी बाबा माझे गंगागिरी बाबा माझे नारायण गिरी बाबा गंगागिरी बाबा माझे नारायण गिरी बाबा माझे गंगागिरी बाबा माझे नारायण गिरी बाबा माझे गंगागिरी बाबा माझे नारायण गिरी बाबा गंगागिरी बाबा माझे नारायण गिरी बाबा माझे गंगागिरी बाबा माझे नारायण गिरी बाबा गंगागिरी बाबा माझे नारायण गिरी बाबा गंगागिरी बाबा माझे नारायण गिरी बाबा माझे गंगागिरी बाबा माझे नारायण गिरी बाबा गंगागिरी बाबा माझे नारायण गिरी बाबा माझे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी ईश्वर चिंतनीय कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्यांचा अभंग निवडला असे असणारे थोर राष्ट्रसंत ज्यांना शांतीचे सागर शांती ब्रह्म ही उपाधी प्राप्त झाली असे असणारे प्रतिष्ठानपूरचे म्हणजे आत्ताचं असणारं पैठण नगर आणि या पैठण नगरीचे नाथ बाबांचा सुंदर अभंग आणि प्रेमाचं भक्तीचं वर्णन करणारा अभंग सेवे करताय. विठाल 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 नाथ बाबा या अभंगाद्वारे तुम्हा आम्हाला भक्ती प्रेम सांगतात. नाथ बाबा सांगतात भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अगोदर भक्ती दे नंतर प्रेम दे आणि नंतर ज्ञान दे. जर अगोदर भक्तीन प्रेम नाही मिळालं जर ज्ञानाची अगोदर प्राप्ती झाली तर अभिमान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवा अगोदर भक्ती दे प्रेम दे आणि नंतर ज्ञान दे नाही तर अभिमान होतो. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. मग अभिमान होऊ नये याच्याकरता अगोदर भक्ती प्रेम पाहिजे आणि ते मिळाल्याच्या नंतर काय होतं तर तो भगवान परमात्मा त्या भक्तीमध्ये प्रेमामध्ये सुखाची आणि समाधानाची प्राप्ती करून देतो. प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. तो भगवान परमात्मा प्रेम देतो सुख देतो समाधान देतो पण त्याच्यासाठी आपल्याला एक आट टाकली. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पाहिजे कपाळाला गोपी चंदनाचा टिळा पाहिजे. ज्याच्या कपाळाला गोपी चंदनाचा टिळा आहे ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे तो भगवत भक्त त्या भगवान परमात्म्याला प्रिय आहे. आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही कपाळाला गोपी चंदनाचा टिळा नाही त्यानं 10 तोळ्याचं लॉकेट जरी गळ्यात घातलं तरी तो भगवंताला कसा वाटतो. रानडेवीन जेवी शृंगार पैकेला प्रेमाविन झाला ज्ञानी कैसा. त्या रांडव श्री सारखं त्याला त्या सौंदर्यातलं प्रेम कळणार नाही. मग त्याला जर प्रेम कळून घ्यायचं असेल तर भक्ती पाहिजे प्रेम पाहिजे आणि नंतर ज्ञान पाहिजे. त्याला भगवान परमात्मा प्रेम सुख समाधान देतो.
त्याला त्यातला आनंद देतो, त्याला त्यातला गोडवा देतो, त्याला त्यातला अनुभव देतो. एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणतील. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विडाला 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 भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. देवा अगोदर भक्ती दे, नंतर प्रेम दे आणि नंतर ज्ञान दे. हे मी नाही तर नाथ बाबा अभंगात सांगतात. भक्ती करायची, प्रेम करायचंय, पण कुणावरती करायचंय? नाथ बाबा सांगतात त्या भगवान परमात्म्यावरती. हा, त्याची अंतकरणापासून भक्ती करायची. एक वाक्य सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा. आपण जर शुद्ध अंतकरणानं त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली तर आपल्यावरती किती जरी मोठं संकट आलं तरी त्या संकटाचं निवारण करणं हे त्या भगवान परमात्म्याचं काम आहे. म्हणून अंतकरणापासून शुद्ध भक्ती भावानं त्या भगवान परमात्म्याला अंतकरणामध्ये साठवायचंय. हा, किती मोठं संकट येऊ द्या, रक्षण करतो तो भगवान परमात्मा, पण अंतकरणामध्ये त्याच्याविषयी भाव पाहिजे. नाहीतर मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव पावल का तुम्हाला? नाही. अंतकरणामध्ये माऊली श्रद्धा पाहिजे, प्रेम भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. ती भक्ती होती अंतकरणामध्ये, प्रेम भाव होता, श्रद्धा होती. कुणाच्या अंतकरणात? राधेच्या अंतकरणात. हा, भगवान परमात्म्याविषयी शुद्ध भाव त्या राधेच्या अंतकरणात होता. राधेवरती किती जरी मोठं संकट आलं तर ते निवारण करणं हे त्या भगवान परमात्म्याचं काम होतं. प्रसंग सांगेल तुम्हाला, ऐका. एके दिवशीचा प्रसंग आहे. भगवान परमात्मा निवांत स्थळी बसलेले असताना भगवंताच्या दोन पत्न्या सत्यभामा आणि रुक्मिणी, भगवान परमात्म्याच्या दोन्ही पत्न्या सत्यभामा आणि रुक्मिणी दोघींनी भगवान परमात्म्याला निवांत स्थळी बसलेलं बघितलं. आणि बघितल्याच्या नंतर दोघींनी विचार केला, आपले मालक एकांतात एकटेच बसलेत, आपण एक काम करू, बसलेत ना एकटे, त्यांच्या जवळ जाऊ आणि निवांत गप्पा मारू. निवांत गप्पा मारू असा दोघींनी विचार केला. भगवान परमात्मा निवांत बसलेले, सत्यभामा आणि रुक्मिणी भगवान परमात्म्याच्या दिशेनं जाऊ लागल्या. जशा जशा भगवंताच्या दिशेनं जात आहेत तसा तसा भगवान परमात्म्याचा काहीतरी गुणगुणण्याचा आवाज यायला लागला. दोघी जवळ जात आहेत, तसा तसा गुणगुणण्याचा आवाज येतोय. दोघी जणी जवळ गेल्या आणि जवळ गेल्याच्या नंतर जाऊन बघितलं तर भगवान परमात्म्याच्या मुखातून शब्द बाहेर पडत होते. राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे 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 राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे 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 राधे, राधे राधे बोलो राधे राधे,
भगवान परमात्म्याच्या मुखातून शब्द निघत होते. काय? राधे राधे हो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे. सब मिलकर बोलो राधे राधे, राधे 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 राधे, राधे राधे, राधे राधे बोलो 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 राधे राधे. भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये राधे राधे हे शब्द सत्यभामा आणि रुक्मिणीनं ऐकले. ऐका बरं, आपल्या मालकाच्या मुखामध्ये राधे राधे हा शब्द सत्यभामा आणि रुक्मिणीनं ऐकला. आपल्या मालकाच्या मुखामध्ये दुसऱ्याच कुणीतरी बाईचं नाव आहे हे सत्यभामेनं आणि रुक्मिणीनं ऐकलं. आणि मावल्या हो, ऐकल्याच्या नंतर सत्यभामेला आणि रुक्मिणीला एवढा आनंद झाला. ऐका बरं, एवढा आनंद झाला, सत्यभामा आणि रुक्मिणी पळतच महालात गेल्या. बरं का महाराज, पळतच महालात गेल्या. पंचारतीचं ताट घेतलं आणि भगवंताला ओवाळण्याकरता आल्या. बरं झालं तुमच्या मुखात आमचं नाव नाही, दुसरंच कुणाचं तरी नाव आहे. असंच करता का आपण? तर एवढ्या खोडीच्या सांगूच का? ऐकच मग आता. आपण एवढ्या खोडीच्या. सकाळ सकाळ आपला स्वयंपाक चालू असावा, मालक आपल्या समोर जेवणाकरता बसलेले असावेत, मालकांच्या ताटामध्ये भाजी वाढलेली असावी, गरम गरम चपाती आता मालकाला वाढायची. चपाती पोळपाटावरती लाटायचं काम चालू आहे. चपाती पोळपाटावरती आहे, लाटून झाली आणि ती चपाती आता तव्यावरती टाकली आणि मालक समोर बसलेले. फक्त गरम गरम चपाती आता भाजायची आहे आणि गरम गरम नवऱ्याच्या ताटात वाढायची आहे. नवरा समोर बसलेला आहे, ताटात नवऱ्याच्या भाजी पण वाढलेली आहे. आता चपाती भाजायला सुरुवात झाली आणि तेवढ्यात आपल्या मालकानं एकच वाक्य बोलावं. काय? अगं ऐक ना, तो खालच्या आळीचा तुकाराम आहे ना, तुकाराम. इथलं नाही, खालच्या आळीचा तुकाराम आहे ना, त्या तुकारामची बायको. कुणी म्हणावं? आपल्या मालकाने आपल्या पुढं. चपाती तव्यावरती अर्धी भाजून झाली. मालकानं म्हणावं, खालच्या आळीचा तुकाराम आहे ना, त्या तुकारामची बायको. का मला एवढी चपळ, एवढी चपळ, एवढी चपळ. बया निम्म्या वाफ्यात आणि तुकारामची बायको थेट कडाला. एवढं फक्त आपल्या मालकाने आपल्या समोर म्हणावं, आपण तव्यावरची चपाती जाळून टाकू पण नवऱ्याला देणार. तुम्ही मोकळे हसा, मोकळे. हे बघा, माणूस जर आतल्या आत हसला तर अटॅक नावाचा आजार पटकन येतो. माणसाने मोकळं असावं. आणि हे क्षेत्र माऊली असं आहे का इथं आल्याच्या नंतर माणूस सगळं दुःख हरून जातो. सगळं दुःख हरून जातो. सत्यभामेनं रुक्मिणीनं भगवंताच्या मुखामध्ये राधेचं नाव ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर विचार केलाय, आपण भगवान परमात्म्याच्या प्रिय पत्नी आहोत, तरी भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये आपलं नाव नाही. कुणीतरी राधा आहे आणि त्या राधेचं नाव भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये. कोण आहे ही राधा? कुठे राहते ही राधा? काय करते ही राधा? एकदा त्या राधेला भेटायला पाहिजे. भेटल्याच्या नंतर त्या राधेचा काटा काढायला पाहिजे. एकदा त्या राधेला भेटून तिचा काटा काढला की आपल्या मालकाच्या मुखातलं राधेचं नाव गायब. मग भगवान परमात्म्याजवळ सत्यभामा आणि रुक्मिणी गेल्या आणि गेल्याच्या नंतर भगवंताला म्हणतायत, स्वामी तुम्ही असंच म्हणता का? काय म्हणता तुम्ही? काय म्हणता? अहो तुमचा अनुभव सांगता का?
काय आहो म्हणतात का बाबा? ऐका, आहो कुणाला म्हणतात? एक नवीन लग्न झालेलं जोडपं बरं का विष्णुकांत महाराज, नवीन लग्न झालेलं जोडपं आणि त्यांची चर्चा चालू. ती मुलगी तिच्या मालकाला प्रेमानं म्हणायची, आहो आपण पंढरपूरला जाऊ. रायबा महाराज, आहो आपण आळंदीला जाऊ, आहो आपण पैठणला जाऊ, आहो आपण तुळजापूरला जाऊ, आहो जेजुरीला जाऊ, आहो सप्ताह चालू आहे सप्त्याला. ती मुलगी तिच्या मालकाला प्रेमानं आहो म्हणायची आणि त्यांच्याजवळ एक जपानी जोडी उभी होती. ही आहो म्हणली, आदरानं म्हणायची आहो. ही आहो म्हणली का ती जपानी जोडी जोराजोरात हसायची. ही आहो म्हणली का ती जपानी जोराजोरात हसायची. न राहून त्यांना विचारलं, कारण ती तिच्या मालकाला प्रेमानं आदरानं आहो म्हणती. ती आहो म्हणली का तुम्ही हसता? ते म्हटले आम्ही तिच्या आहो शब्दाला. आर पण का हसता? ताई आम्ही मुळी जपानचे. कुठले? जपानचे. आमच्या जपानमध्ये आहो गाढवाला म्हणतात. आता तुम्ही काय म्हणता? का तरी पण आहोच म्हणता? आता बदलायचा एखादा शब्द. काय म्हणता आजी तुमच्या तिकडं? तुम्ही काय म्हणता मावशो? काय म्हणता? आता गोळच झाला. काय सकाराम पाटील, तुकाराम पाटील काय म्हणता? काय बरोबर सांगितलं आजीनं. जुन्या काळात तसंच होतं बाबा. जुन्या काळात तुम्हाला जर आवाज द्यायचा असेल तर आजी काय म्हणायच्या? हा मी सांगते ऐका आता. जर जुन्या काळात मालकाला आवाज द्यायचा असेल तर पोराचं नाव पिंट्या असायचं. काय? पिंट्या. पोराचं नाव पिंट्या. मग आजीला बाबाला आवाज द्यायचा आहे. मग आजी आवाज काय देणार? ओय पिंट्या. आवाज कोणला? म्हणा मोठ्या पिंट्याला. आवाज कुणाला? मालकाला. पण नाव कुणाचं? नाव पिंट्याचं, आवाज मालकाला. ते बरोबर करंट लागायचं बरं का त्या काळात. हुशार काळ होता तो. तुम्ही काय म्हणता? पप्पा? पिंट्याच्या पप्पाला काय वय म्हणता का? वय तुम्ही काही म्हणावं, तुम्ही म्हणता ताई येड्यातच काढून राहिल्यात. विठाला विठाला सत्यभामा आणि रुक्मिणी भगवान परमात्म्याजवळ गेल्या आणि भगवंताला बोलतायत, स्वामी तुमच्या मुखामध्ये ज्या राधेचं नाव आहे ना, कोण आहे ही राधा? कुठे राहते ही राधा? काय करते ही राधा? आम्हाला एकदा त्या राधेला भेटायला जायचंय, जाऊ का? भगवंतानं सांगितलं, अवश्य जा. माझी राधा बरसाण्याला राहते, अवश्य भेटण्याकरता जा. पण जाताना माझ्या नावाचा काहीतरी प्रसाद घेऊन जा, मोकळ्या हातानं जाऊ नका. सत्यभामेनं रुक्मिणीनं विचार केला, एक तर जायचंय राधेला भेटायला, तिचा काटा काढायला, तिचा काटा काढायचा आणि भगवान परमात्मा म्हणताय जाताना माझ्या नावाचा काहीतरी प्रसाद घेऊन जा. जरा संकटच पडलं. प्रसादही न्यायचाय, काटाही काढायचाय. पूर्वीच्या महिला फार हुशार होत्या, तीक्ष्ण बुद्धी होती. आता भात खाऊ खाऊ बुद्धी निम्मी गायब झाली. काटा काढायचाय, राधेला भेटायचंय आणि प्रसादही न्यायचाय. काय करावं? युक्ती सुचली. विचार केला, अय मावशाऊ, विठाल विठाल राधेलाही भेटायचंय, काटाही काढायचाय आणि प्रसादही न्यायचाय. युक्ती सुचली आणि युक्ती सुचल्याच्या नंतर विचार केला, दूध घ्यायचं.
दूध घेतलंय, दूध एका भांड्यामध्ये, खापराचं भांड आहे, त्या भांड्यामध्ये दूध टाकलंय. पण ते दूध असं तसं नाहीये, ते दूध आहे गरम गरम उकळतं, अतिशय कडक तापलेलं ते दूध आहे, लाल बुंद झालेलं दूध आहे. ते लाल बुंद झालेलं दूध त्या खापराच्या भांड्यात टाकलंय, भरलंय. आणि सत्यभामेने रुक्मिणीने विचार केला, हे गरम गरम उकळतं असणारं दूध त्या राधेला न्यायचंय. भगवान परमात्म्याने प्रसाद सांगितलाय, प्रसाद म्हणून दूध न्यायचंय आणि राधेचा काटा काढायचा. तर गरम गरम उकळतं दूध त्या राधेला पाजायचंय. राधेला ते गरम गरम उकळतं दूध पाजलं की राधेच्या त्या आतड्या कातड्यांवरून जाईल, तिचे आतडे कातडे गरम दुधानं जळून जातील आणि एकदाची राधा मरून जाईल. सत्यभामेचा आणि रुक्मिणीचा प्लॅन. गरम गरम उकळतं दूध त्या खापराच्या भांड्यात भरलंय. बरसाण्याला गेल्यात आणि बरसाण्याला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी राधेच्या महालात गेला, राधेच्या समोर गेल्या, राधेला बघितलंय. यांच्या मनात विचार होता, राधा तुमच्या आमच्यासारखी मेकअप करून बसलेली असेल, चांगली साडी घालून बसलेली असेल, पण तसं नाही. तिथं जाऊन बघितलं तर एक लाकडी मंच आहे, त्या लाकडी मंचावरती राधा पडलेली आहे, केस विस्कटलेले, कपडे विस्कटलेले आणि त्या राधेच्या मुखातून शब्द बाहेर निघतात, कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. बघितलं राधेच्या मुखातून शब्द बाहेर निघत होते, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, ए नाथ नारायण वासुदेवा. राधेच्या मुखातले शब्द बघितले आणि सत्यभामेनं आणि रुक्मिणीनं विचार केला, मावशव थोड्या गप बस आता, काय करतं नेमकं. विढाल विढाल विठाला 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 सत्यभामेनं आणि रुक्मिणीनं विचार केला, तिकडं बघावं तर भगवंताच्या मुखामध्ये राधेचं नाव आणि इकडं येऊन बघावं तर राधेच्या मुखामध्ये भगवंताचं नाव. विचार केला, यांचं घट्ट प्रेम दिसतंय, मग आता काय करावं. खापराचं भांड भरलेलं आहे, त्या भांड्यामध्ये दूध आहे. सत्यभामेनं आणि रुक्मिणीनं आवाज दिला, राहू दे राहू दे राहू दे राहू दे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. तिकडं बघावं तर भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये राधेचं नाव आहे आणि इकडं बघावं तर राधेच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे. यांचं प्रेम घट्ट आहे. चला आपण दूध आणलंय, प्रसाद म्हणून आणलंय, राधेला द्यायला पाहिजे. आवाज दिला राधेला, सत्यभामेनं आणि रुक्मिणीनं, राधा, ए राधा,
आम्ही तुला भेटण्याकरता आलोय. राधेचं एक नाही दोन नाही भजन चालू आहे. राधा, आम्ही भगवंताच्या पत्न्या तुला भेटण्याकरता आलोय. एक नाही दोन नाही भजन चालू आहे. राधा, आम्हाला भगवंताने तुला भेटण्याकरता पाठवलंय. एक नाही दोन नाही भजन चालू आहे. सत्यभामेनं रुक्मिणीनं विचार केला, जास्त आळवीत बसण्यात मजा नाहीये. दूध गार पडून जायचं आणि दूध गार पडून गेल्याच्या नंतर प्लॅन फिसकाटायचा. हा, प्लॅन खराब व्हायला नको. मग काय केलं, आवाज दिला, राधा, गरम गरम उकळतं दूध आहे, कडक तापलेलं दूध आहे. राधा, भगवंताने तुझ्यासाठी प्रसाद पाठवलाय. ज्यावेळेस प्रसाद पाठवलाय हे वाक्य राधेच्या कानावरती पडलं, त्यावेळेस राधा लाकडी मंचावरून ताटकन उठली. सत्यभामेच्या आणि रुक्मिणीच्या हातामध्ये असणारं तर खापराचं भांड घेतलं, त्यामधलं असणारं दूध खापराचं भांड घेतलं, तोंडाला लावलं आणि गडगड 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 दूध पिऊन टाकलं. सत्यभामेनं रुक्मिणीनं विचार केला, चला आपण ज्या कामाला आलो होतो ते काम आता झालंय. आता राधा हे गरम गरम उकळतं दूध पिली. आता हे गरम गरम उकळतं दूध हिच्या आतड्या कातड्यांवरून जाईल. हिचे आतडे कातडे गरम दुधानं जळून जातील आणि राधा एकदाची मरून जाईल आणि संध्याकाळपर्यंत राधा गेल्याचा निरोप आपल्याला येईल. सत्यभामेनं रुक्मिणीनं विचार केला, चला आता आपलं काम झालंय, काल्याचं कीर्तन झालंय, चला आता परतीचा प्रवास. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली हे तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, माऊली तुकाराम. सत्यभामेनं रुक्मिणीनं विचार केला, चला परतीचा प्रवास करा म्हणे. निघाल्या त्या पाठीमाग, महालात आल्या. संध्याकाळची वेळ झाली. भगवान परमात्म्याचं भोजन झालं आणि भगवान परमात्मा विश्रांतीला गेले. भगवान परमात्मा विश्रांतीला गेल्याच्या नंतर सत्यभामा आणि रुक्मिणी दोन्हीही पत्न्या भगवान परमात्म्याचे हातपाय दाबण्याकरता गेल्या. जुन्या काळात प्रथा होती बरं का. जुन्या काळात मालक थकून भागून आले, जेवण केलं, विश्रांतीला गेले का पत्नीनं मागून जायचं आणि मालकाचे हातपाय दाबायचे. अशी प्रथा जुन्या काळात होती. आता जरा उलट झालंय. उलट कसं झालंय, थोडासा कामाचा लोड आपल्यावरती पडावा बरं का विष्णुकांत महाराज, थोडासा कामाचा लोड आपल्यावरती पडावा आणि मालकाचा ड्युटीवरून यायचा टाइम व्हावा. झेंडू बामची बाटली घ्यायची, फसा 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 डोक्याला फासायची अशीच, आणि झेंडू बाम एकदा डोक्याला लावला की रुमाल घ्यायचा आणि कच्चून डोकं आवळून बांधायचं आणि मालक आले की मालकाला म्हणायचं, य माय लई डोकं दुखतय व थोडस दाबून देता का. असंच आहे ना, असं
नाही खरं बोलल्या माहितीये. विठाला विठाला सत्यभामा आणि रुक्मिणी भगवान परमात्म्याचे हातपाय दाबण्याकरता गेल्या. भगवान परमात्म्याचे हात दाबले, पाय दाबले आणि आता तळ हाताला तेल लावायचंय. दोघींनी तळ हातावरती तेल घेतलंय. भगवान परमात्म्याच्या तळ पायाला हात लावणार तर भगवान परमात्म्याच्या तळ पायाला यांचा हात नाही लागला. भगवान परमात्म्याच्या तळ पायाला सुपारी एवढाले फोड आले होते. ते फोड ह्या सत्यभामेच्या आणि रुक्मिणीच्या हाताला लागले आणि हाताला लागल्याच्या नंतर सत्यभामा आणि रुक्मिणी दोघी भगवंताला बोलतायत, स्वामी उन्हात जाताना कमीत कमी पायात पादत्राणे तरी घालायचेत ना. त्यावेळेस भगवान परमात्मा बोलतायत, मी उन्हात गेलोच नाही, पायात पादत्राणे घालायचा संबंध आलाच नाही. स्वामी जर उन्हात गेले नाही तर तुमच्या पायाला फोड आलेत कसे? भगवान परमात्मा बोलतायत, खरं सांगा, खरं सांगा, खरं खरं सांगा, कुठं गेलते आज? कुठे गेलत्या? असं मी नाही तुम्हाला विचारत, भगवान परमात्मा सत्यभामेला आणि रुक्मिणीला विचार, कुठं गेलत्या? बरसाण्याला गेलतो, राधेला भेटण्याकरता गेलतो. बरं भेटली का राधा? हो भेटली ना. काय म्हटली राधा? काहीच नाही. तिथं गेलो, राधेच्या मुखामध्ये तुमचं नाव होतं. बरं प्रसाद नेला का राधेला? हो नेला ना. काय नेला? दूध. कसं होतं दूध? कसं होतं? गरम गरम उकळतं दूध होतं. स्वामी गरम गरम उकळतं दूध होतं. पिली का राधा? हो पिली ना. स्वामी आम्ही राधेला भेटण्याकरता बरसाण्याला गेलो, राधेला प्रसाद म्हणून दूध नेला, गरम गरम उकळतं दूध नेलं, ते राधेला पाजलं, राधा पण ते पिली. पण स्वामी आम्ही तुम्हाला ते विचारत नाही, आम्ही तुम्हाला विचारतोय तुमच्या पायाला फोड कसे आलेत? त्यावेळेस भगवान परमात्मा बोलतायत, तुम्ही राधेला जे गरम गरम दूध पाजलं ना, तुमच्या मनामध्ये विचार होता की हे गरम गरम दूध त्या राधेला पाजू, राधेच्या ते पिल्याच्या नंतर गरम गरम दूध आतड्या कातड्यांवरून जाईल, तिच्या आतड्या कातड्यांवरून गरम दूध गेलं की तिचे आतडे कातडे जळून जातील आणि एकदाची राधा मरून जाईल. हा विचार तुमच्या मनामध्ये होता, पण तसं झालं नाही ग. माझ्या पायाला फोड आलेत कसे ऐकायचंय ना? तर तुम्ही जे गरम गरम उकळतं दूध त्या राधेला पाजलं, त्या राधेच्या हृदयामध्ये माझे चरण असल्या कारणानं ते गरम गरम उकळतं दूध त्या राधेच्या आतड्या कातड्यांवरून न जाता ते गरम गरम उकळतं दूध माझ्या चरणावरून गेलं आणि त्या गरम गरम उकळत्या दुधाचा परिणाम त्या राधेवरती न होता माझ्या चरणावरती झाला. तुम्ही विचारतायत ना फोड, तर ह्या राधेला पाजलेला गरम दुधाचा परिणाम. दृष्टांत संपला, सिद्धांत फार गोडे. ऐका, राधेवरती संकट आलं होतं, पण राधेवरती संकट आलेलं राधेचं नितांत प्रेम त्या भगवान परमात्म्यावरती असल्या कारणानं तिच्यावरती किती जरी मोठं संकट आलं तरी ते संकट निवारण करणं हे काम त्या विठला विठला राधेवरती आलेलं संकट, त्या संकटाचं निवारण करणं हे काम त्या भगवान परमात्म्याचं असल्या कारणानं राधेवरती आलेलं संकट हे त्या भगवंतानीच निवारण केलं. असं आपल्यावरती जरी एखादा मोठं संकट आलं आणि ते निवारण व्हावं असं आपल्याला जर वाटत असेल तर निश्चित आपल्यालाही त्या राधेसारखं त्या भगवान परमात्म्यावरती प्रेम करावं लागेल. जर त्याच्यावरती प्रेम केलं, जर भक्ती केली अंतःकरणापासून, तर निश्चित आपल्याला सर्व सुखाचा आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भक्ती करायची आहे, प्रेम करायचे आणि नंतर ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आहे. अभंगाचं प्रथम चरण. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, 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 भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नावाचा
प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. गोड चाल झाली पण जरा धावपळीत झाली. एवढी धावपळीत नव्हती पाहिजे. ते माईक घेतल्यामुळे गोड झाला. विठाला विठाला असो. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे. जशी राधेच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी भक्ती होती, प्रेम होतं, जिव्हाळा होता. आणि ज्याच्या अंतकरणामध्ये जिव्हाळा आहे, प्रेम भाव आहे, भक्ती आहे, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. भगवान परमात्म्याविषयी अंतकरणामध्ये जागा पाहिजे. आणि एक सांगेल तुम्हाला, ऐका. तुम्ही प्रेम करताय, कुणावरती करताय? सांगेल तुम्हाला, ऐका. आपलं प्रेम कुणावरती? कुत्र्यावर. आपलं प्रेम मांजरावर. खरंय का नाहीये? हा. आता तुमच्याकडे काय परिस्थिती मला माहिती नाही, पण बऱ्याच ठिकाणी लोक कुत्र्यांना गाडीत घेऊन येतात. कुणाला? हा. कधी कधी अशी शंका वाटते, महाराज यांना जोडीदार कोणी आहे का नाही? सोमनाथ भाऊ, कुत्र एका शिटावर आणि हे एका शिटावर. जोडीदार नसल्याचे परिणाम इथे. आणि हे जोडीदार कमी कशाने झालेत माहितीये का? हॅलो, मला वाटतंय थोड्या दिवसात कुत्र्यांना पण मोबाईल घेऊन द्यावा लागतील का काय? मोबाईल, हा मोबाईल एवढा खतरनाक आहे, एवढा खतरनाक आहे. किती या मोबाईलनी माणसं तोडलेत. या मोबाईलने माणसात माणसं ठेवले नाही. या माणसाने घरात घर ठेवलं नाही. या मोबाईलने सगळं काही विस्कळीत केलं. हा. मोबाईल चांगलाही तेवढाच आहे आणि मोबाईल वाईट पण तेवढाच आहे. हा. जेवढा चांगला आहे तेवढा फोन वाईटच आहे. हा. पण मग आता गंमत अशी आहे, त्या फोनमधून, त्या मोबाईलमधून आपण घ्यायचं काय आणि नाही घ्यायचं काय हे कोणी ठरवायचं? शेजाऱ्याने. हे आपण ठरवायचं. हा. कारण मोबाईल आपल्याकडे आहे, आपला मोबाईल आहे. त्याच्यातून आपण काय घ्यावं, काय नाही घ्यावं. हा. या मोबाईलने ते लोक एवढे बधीर झालेत ना, एवढे बधीर झालेत का या मोबाईलमुळं काहीच सुधरत नाही. आणि आता ते एक इन्स्टा ॲप आलेलं आहे, इन्स्टा. ते जर ओपन केलं, ते इन्स्टा जर ओपन केलं, सकाळ होईल पण माणूस इन्स्टा सोडित नाही. मी तर म्हणते ते इन्स्टाचे रील बघतात, नुसतं स्क्रोलिंग करतात लोक. हा. नुसतं बघत राहतात, नुसतं बघत राहतात. मला कधी कधी असं वाटतं, जर एखादं भूत जरी जवळ येऊन बसलं ना, मोबाईल वाल्याच्या एखादं भूत जरी जवळ येऊन बसलं, ते भूत कटाळून निघून जाईल, पण आपण कटाळायचो नाही. एवढा डेंजर मोबाईल आहे. मग आपण वापरतोय काय? मोबाईल वापरतोय. हा. त्याच्यातून जे घेण्यासारखं आहे ते घ्या. विठाला विठाला हो. प्रेम करतोय, प्राण्यावरती प्रेम करा, करू नये असं माझं मत नाही. हा. प्रेम प्राण्यांवरती करा, प्रेम परिवारावरती करा. तुम्ही मुलावर प्रेम करा, मुलीवर प्रेम करा, पत्नीवर प्रेम करा, आईवर प्रेम करा, वडिलांवरती प्रेम करा, तुम्ही पाहुण्यांवरती प्रेम करा, तुम्ही तुमच्या परिवारावरती नितांत प्रेम करा. पण त्याच्याही पेक्षा जास्त प्रेम माझ्या भगवान परमात्म्यावरती करा. संकट आलं तर सोडवण्याकरता तोच येणार आहे. म्हणून प्रेम तिथं असावं. हे प्रेम आपलं काहीच कामाचं नाही. हे प्रेम काही कामाचं नाही. हे फक्त आहे तोपर्यंत आहे. हा. आपल्याला शेवटच्या क्षणाला सुद्धा सोडवायला कोणीच येत नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडावीना एका सद्गुरु वाचोनी. येतं कोणी सोडवायला?
कोणीच नाही. मग इथं आपल्याला एकट्यालाच यायचं आणि एकट्यालाच जायचंय. मग प्रेम करायचंय ना, तर त्या भगवान परमात्म्यावरती प्रेम करा. तो भगवान परमात्मा आपल्याला प्रेमाची सुखाची छाया दिल्याशिवाय राहणार नाही, समाधानाची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकच प्रेम करा, ते त्याच्यावरती करा. अभंगाचं दुसरं चरण. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेमाविण नाही समाधान, 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 प्रेमाविण नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, हो प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. वा, तुम्हाला 200 रुपये देऊ का टाळ्या वाजवायला? अहो एवढे गोड माणसं आहेत सगळे इथं, किती गोड वातावरण आहे. आणि तुम्ही उगा टाळ्या सुद्धा वाजिना. तुम्हाला काही अडचण आहे का? नाही असल तर सांगून टाकावं, तसं काही नाही. का हात तुमचे ढिल्ले झाले दिवसभर कामानं, शेजाराच्या कुटाळ्या करू करू? का असं झालंय? पांगुळा झालो देवा, नाही हात ना पाय, असं नाही ना काही. हा, हे बघा कीर्तनात फ्रेश बसायचं असतं. सर्व सुखाचा आनंद जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर तो इकडं तिकडं कुठेही नाहीये. ऐका, तुम्हाला जर आनंद, खरा आनंद प्राप्त करायचा ना जीवनात, खरा आनंद, तुम्ही किती पैसा कमवा. ऐका बरं, तुम्हाला जर जीवनात खरा आनंद प्राप्त करायचा असेल तर तुम्ही किती पैसा खर्च करा, किती पैसा कमवा, किती खर्च करा. तुम्ही लंडनला जा, तुम्ही जर्मनीला जा, तुम्ही फ्रान्सला जा, तुम्ही अमेरिकेला जा, तुम्ही कुलू मनालीला जा, तुम्ही गोव्याला जा, तुम्ही जम्मू काश्मीरला जा. या जगाच्या पाठीवर तुम्ही किती फिरा, कुठेही फिरा, किती पैसा खर्च करा, पण जो आनंद माझ्या वारकरी संप्रदायात आहे तो आनंद या जगाच्या पाठीवर कुठंच नाहीये. म्हणून इथं या, आनंदानं गा, नाचा. नाचू गाऊ विठो तुझा करू अनुवाद, गाऊ नाचू 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 विठो तुझा करू अनुवाद. जिकडे पावे तिकडे सर्व मया गोविंद, 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 जिकडे पावे तिकडे सर्व मया गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मन, आनंद रे विठोबा झाला
झाला माझे मणी आनंद रे विठोबा 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 झाला माझे मणी नाचू कीर्तनाचे रंगी 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 नाचू कीर्तनाचे रंगे नाना दीपलाऊ जगे 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 नाना दीपलाऊ जगे नाचू 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 कीर्तनाचे रंगी 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 नाचूंगे 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 नाचूंगी हरे गुणा धावत नाचूंगी नाचूंगे 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 नाचूंगी हरे गुणा धावत नाचूंगी नाचूंगी नाचूंगे 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 नाचूंगी हरे गुणा गावत नाचूंगी नाचूंगी नाचूंगे 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 नाचूंगी हरे गुणा गावत नाचूंगी नाचूंगे 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 नाचूंगी हरे गुणा धावत नाचूंगी नाचूंगे 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 नाचूंगी हरे गुणा धावत नाचूंगी नाचूंगे 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 नाचूंगी हरे गुणा गावत नाचूंगी नाचूंगे 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 नाचूंगी हरे गुणा गावत नाचूंगी हा सुख सोहळा स्वर्गी म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी बाबा जन्मा मृत्युलोकी बाबा जन्मा मृत्युलोकी बाबा जन्मा मृत्युलोकी बाबा जन्मा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी बाबा जन्मा मृत्युलोकी बाबा जन्मा मृत्युलोकी बाबा जन्मा मृत्युलोकी बाबा जन्मा म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्माम्मा हा आनंद स्वर्गात म्हणून देव इथं येण्याची इच्छा करतात आणि आपण किती भाग्यवान आहेत इथं जन्माला आलोत हा उजळले भाग्य आता एवढे भाग्यवान आहेत आपण बरं इथं आपण जन्माला आलोय पण आल्याच्या नंतर प्रेम करायचंय त्या भगवान परमात्म्यावरती करायचंय हा अंतकरणापासून प्रेम करायचंय आणि सांगेल तुम्हाला ऐका प्रेम करत असताना आट घातली तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पाहिजे बर का गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पाहिजे ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे ज्याच्या कपाळाला गोपी चंदनाचा टिळा आहे तो भाग्यवान आहे की नाही
हा, गळ्यामध्ये माळ असेल तर आपल्याला बऱ्याच गोष्टी बाजूला करतात. हा, ऐका बरं, ही गळ्यात जर माळ असेल, ऐका, आपल्या गळ्यामध्ये माळ असावी, लक्षपूर्वक ऐका बरं, आपल्या गळ्यामध्ये माळ असावी, तुम्ही घालावी असं माझं मत नाही. संदीप महाराज, गळ्यामध्ये माळ असावी, तुम्ही घालावी असं माझं मत. मी कधी कुणाला माळ घाला असा अजिबात आग्रह करत नाही. का? कारण सांगू का? ऐका, मी तुम्हाला आज मोठ्या मोठ्यानं आवाज देऊन सांगेल की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. आज तुम्ही माझं ऐकताल, उद्या माळ घेऊन येताल, संदीप महाराजांच्या हाताने माळ घालताल. एक तर चालू आहे जत्राचे दिवस. तुम्ही जत्राच्या दिवशी माळ काढता, खुटीला टांगता, पाप कोणाला? आम्हा दोघाला. कशाला कुटाने करून घ्यायचे? विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. ऐका, गळ्यामध्ये जर पवित्र तुळशीची माळ असेल तर ती माळ आपल्या हातून जर एखादं वाईट कर्म होत असेल तर ती आपल्याला सावध करते. ए बाळा, ए दादा, ए राजा, तुझ्या गळ्यात माळे, वाईट कर्म करू नको. आपल्या हातून जर एखादं कर्म चुकीचं होत असेल तर ही गळ्यातली माळ आपल्याला सावध करते. ए राजा, ए दादा, तुझ्या गळ्यात माळ आहे. म्हणजे आपल्याला वाईट कर्मापासून, चुकीच्या कर्मापासून वाचवण्याचं काम ही करते. म्हणून ही माळ आपल्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असावी. आणि अजून एक आहे, जुन्या काळात असं म्हणायचे बरं का, जुन्या काळात, तुमच्या काळात असं म्हणायचे की गळ्यात जर माळ असेल तर भूत जवळ येत. हे खरं आहे का? हे खरं आहे का? तुम्हाला भेटलं का? मग कसं खरं आहे? तुम्हाला भेटलं का? कुणाला? तुम्ही भूत पाहिलं का? तुम्ही तिकडे उभे बसलेले सगळे बघितलं का? मागचे वट्टेवरती बसलेले भूत बघितलं का? आजोबा कंपनी, तुम्ही बघितलं का भूत? भूत 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 बघितलं नाही. पण असं म्हणतात गळ्यात जर माळ असेल तर भूत जवळ येत नाही. ते भूत कसं आहे? पाहिलं कुणीच नाही, पण असं म्हणतात भूत पांढरी साडी घातलेलं असतं. माझ्याकडे बघू नका. केस मोकळे सोडलेलं असतं, वर लटकलेलं असतं, उलटे पाय असतात. हे फक्त चित्रातच पाहिलंय महाराज, हे फक्त चित्रातच पाहिलंय, टीव्ही मध्ये पाहिलंय. पण हे अजून समोर काय पाहिलं? आतापर्यंत भरपूर फिरलो पण आम्हाला भूत काय पाहायला भेटलं? हा, एकही वडा सोडला नाही रात्रीचं फिरतानी, एकही स्मशानभूमी सोडली नाही. रस्त्यानं कोणती जागा कशी ती माहीत नाही. वेळ आली तर कधी कधी रात्रीची भूक लागली, स्मशानभूमीच्या गेटवर भाकरी सोडून खाल्ल्यात तरी भूताने वेळ दिली नाही. हा, आतापर्यंत भरपूर फिरलो परंतु आम्हाला कुठेही भूत नजरेत आलं नाही. पण भूत जर बघायचं असेल तर भूत कुणाला म्हटलंय? पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडते वाटे. त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला भूत म्हटलंय. त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला जर भूत म्हणत असेल तर आपण सुद्धा कोणे? भूताचेत. कोणे? भूताचेत. हा, कारण आपण त्या पांडुरंग परमात्म्याचे अंश आहे. मम एव अंश जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. तो भगवान परमात्माने आपण वेगळे नाहीत. जर त्या भगवंताला भूत म्हणत असेल तर आपण सुद्धा भूताचेत. आणि अजून एक प्रमाण सांगेल तुम्हाला त्या भगवान परमात्म्याला भूत म्हटल्याचं. भूत जबर मोठ ग बाई, भूत जबर मोठ ग बाई, भूत जबर मोठ ग बाई, भूत जबर
जबर मोठ ग बाई, भूत जबर मोठ ग बाई, भूत जबर मोठ ग बाई, भूत जबर मोठ ग बाई. हा, त्या पांडुरंग परमात्म्याला भूत म्हटलंय. हा, मग आपण सुद्धा भूतच आहेत. तुम्हाला हा पुरावा जर मान्य नसेल आपण भूत आहे, दुसरा पुरावा देऊ का? ऐकाच आता. हा, भगवान शिवजीचं लग्न होतं. कुणाचं? बोला ना थोडस. भगवान शिवजीचं. हा, भगवान शिवजीचं लग्न. आणि भगवान शिवजीच्या लग्नात भगवान शिवजी होते नवरदेव. कोण? नवरदेव. भगवान शिवजी. भगवान शिवजीच्या लग्नात भगवान शिवजी होते नवरदेव. आणि नवरदेवा पुढे नाचत होते कोण? भूते वेताळ नाचती, 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 भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. गज धर्म व्याघ्रांबर, गज धर्म व्याघ्रांबर, गज चरण व्याघ्रांबर, गज चरण व्याघ्रांबर, गज धर्म व्याघ्रांबर, गज धर्म व्याघ्रांबर, गज चरण व्याघ्रांबर, गज चरण व्याघ्रांबर. वा, खरी संगत अशी लागते. हा, अशा संगतीचं असलं का मग चांगल्या पंक्तीचा लाभ होतो. भगवान शिवजी नवरदेव आणि नवरदेवाच्या पुढे नाचत होते कोण? भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर. भूते वेताळ नाचती. कुणा पुढं? नवरदेवा पुढं. कोण नाचत होते? भूत. कुणा पुढं? कोण नाचत होते? आताही नवरदेवा पुढं कोण नाचत यात? कोण नाचत यात? हा, तवाचे भूत कसे नाचत होते माहित नाही, पण आताचे भूत करंट शिवाय हालत नाही. खरंय हे, खरंय. तवाही भूतच नाचत होते ना आता सुद्धा. हा, आता सुद्धा जीप काढून नाचत यात. हा, आणि करंट बसला का जरा जास्त हालत यात. हा, मग त्यांना काहीच कळत नाही कोण नाचत यात. हा, म्हणजे आपण भूत आहे का नाही? आहे का नाही? हा, भूत इकडं तिकडं शोधायचेच नाही, भूत आपल्यातच आहेत. हा, म्हणून मी सांगत होते तुम्हाला, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी. आपल्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी. वाईट कर्मापासून दूर करते, चांगल्या कर्माकडे घेऊन जाते. म्हणून ही लक्ष्मी आपल्या गळ्यामध्ये असावी. कारण ही जर आपल्या गळ्यात असेल, आपल्या कपाळाला जर गोपीचंदनाचा टिळा असेल, तर आपल्याला कुणीतरी मालक आहे. हा, आणि आपल्यावरती जर संकट आलं, माळ गळ्यात आहे, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे, संकट येऊ द्या, तो भगवान परमात्मा निरसल करेल. आपल्या गळ्यात माळ नाही, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा नाही, आपल्याला मालक नाही. हा, मग आपल्यावरती संकट आलं तर निवारण कोण? कुणीच नाही. हा, मग आपलं संकट निवारण करण्याकरता मालकाची गरज आहे. जसं नाथबाबा उदाहरण देतात. सौभाग्यवती स्त्री आहे, तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे,
कपाळाला कुंकू आहे तिला कुणीतरी मालक आहे. हा, जिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही, जिच्या कपाळाला कुंकू नाही, तिला मालक नाही. नाही 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 नाही. उदाहरण सांगू का तुम्हाला? आपल्या घरात सुनबाई येऊ द्या. सुनबाई आल्याच्या नंतर ती सुनबाई काही जरी काम करायचं असेल, शेजारी जरी जायचं असेल, तरी मालकाला विचारती, मी शेजारी जाऊ का हो? मालक आहे. हा, विचारते ती, मी जाऊ का हो? तशी घरातली मुलगी, तिला मालकच नाही. ती घरात सांगते, आई मी जाऊन आले ग. बदलले ना? हा, म्हणजे मालक आहे. आपल्याला सुद्धा मालक असावा. संकट आलं तर मालकच निरसन करेल त्या संकटाचं. मायका, ज्या माऊलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, कपाळाला कुंकू आहे, किती मोठं संकट येऊ द्या, तिचं संकट निवारण करणं हे तिच्या मालकाचं काम आहे. जिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही, कपाळाला कुंकू नाही, तिनं किती जरी शृंगार केला तो तिला शोभत नाही. तो शोभतो कुणाला? जिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, कपाळाला कुंकू आहे, तिनं शृंगार नाही केला तरी ती शोभून दिसते. आणि जिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही ती शोभून दिसणार नाही. तिनं 10 तोळ्याचं लॉकेट जरी गळ्यात घातलं तरी सुद्धा ती स्त्री शोभून दिसत नाही. मग नाथ बाबा म्हणतात, ज्याच्या गळ्यात माळ नाही, कपाळाला गोपी चंदनाचा टिळा नाही, त्यानं 10 तोळ्याचं लॉकेट जरी गळ्यात घातलं तरी तो माझ्या दृष्टिकोनात कसा आहे? रांडविना देवी शृंगार पैकेला, रांडविना देवी शृंगार पैकेला, रांडविना देवी शृंगार पैकेला, रांडविना देवी शृंगार पैकेला, रांडविना देवी शृंगार पैकेला. ला 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 ला, रांडविना देवी शृंगार पैकेला, रांडविना देवी शृंगार पैकेला. प्रेमाविना झाला ज्ञानी कैसा, प्रेमाविना झाला ज्ञानी कैसा, प्रेमाविना झाला ज्ञानी कैसा, प्रेमाविना झाला ज्ञानी कैसा. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. रांडेविना जेवी शृंगार पैकेला, रांडेविना जेवी शृंगार पैकेला. प्रेमाविना झाला त्यानी कैसा, प्रेमाविना झाला त्यानी कैसा. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. डौल मोराच्या मानसार डौल मानाचा. जुनं गाणं या, जुनं वयस्कर बाबा तुम्हाला आठवतं ना? हा, जुनं गाणं आहे, अतिशय गोड. आणि जुने गाणे खरंच गोडच होते. हा, आता काही निघाले, काही निघाले. हा, जुन्या गाण्यात अर्थ होता, त्याच्यात फार गोड काहीतरी स्वार्थही जपलेला होता. फार जुने गाणे गोड असायचे. रांडेविना जेवी शृंगार पैकेला, प्रेमाविना झाला ज्ञानी कैसा. त्या रांडव श्रीनं शृंगार किती जरी केला तरी तो तिला शोभत नाही. तो फक्त सौभाग्यवती स्त्रीला शोभतो. तिला त्यातलं प्रेम कळणार नाही, तिला त्यातला अनुभव कळणार नाही, तिला त्यातला गोडवा कळणार नाही. मग गोडवा कळेल, प्रेम कळेल, अनुभव येईल कुणाला? जिनं भक्ती केली, जिनं अंतःकरणापासून त्या भगवान परमात्म्यावरती प्रेम केलं, त्यालाच हेच नाथबाबा अभंगाच्या शेवटच्या जनार्दनी प्रेमाती गोड, एका 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 जनार्दनी प्रेमाती
वरती हात करा, दोन्ही हाताने टाळी आणि मुखाने भजन. ए हरी जय जय 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 विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठ
विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठ
विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठोबा रखुमाई 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 तुम्ही आळणी झालेत का काय हो जरा
असे कमून करायला तर जेवण केले का करायचे आहेत का पंगत त्याला घरी आहे का त्याच्यामुळेच आळणी झालीत हे विडाला विडाला चलत असणारा अखंड हरिनाम सप्ताह रामनवमी नवरात्र उत्सव आणि या नवरात्र उत्सवामध्ये असणारं हे कीर्तनरूपी पुष्प माझ्या पदरामध्ये पडलं ज्यांच्यामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुवर्णयोग प्राप्त झाला आदरणीय संदीप महाराज गोड स्वभाव त्यांच्यामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला आदरणीय संदीप महाराज कळशी त्यांचेही मी मनापासून स्वागत करते त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी अतिशय गोड मृदंग वाजवला अतिशय गोड आमचे बंधू अतिशय गोड वास्तविक पाहता मेलेल्या जनावराच्या कातड्यातून आवाज बाहेर काढावा लागतो मेलेल्या जनावराच्या कातड्यातून शब्द बाहेर काढावा लागतो आणि तो शब्द बाहेर काढण्याची ताकद ज्याच्या बोटात आहे त्याला मृदंगाचार्य म्हणतात आणि तेच मृदंग वाजवण्याचं काम आमचे आदरणीय विष्णुकांत महाराज गांडोळे करतात मी तर म्हणेल देवा यांचा हात हा भरपूर दिवस आहे असाच राहू दे आणि त्यांना कंटाळा आला का मला देऊ दे खरं सांगेल माझं नितांत प्रेम हे मृदंगावरती का तर माझी वारकरी संप्रदायाची सुरुवात ही तिथून आहे कारण या संप्रदायात येण्यासाठी मला मृदंगाने जागृत केलेलं आहे आदरणीय विष्णुकांत महाराज गांडुळे आदरणीय संदीप महाराज त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी आमचे मोठे बंधू वाळकीवरून या ठिकाणी उपस्थित झाले महाराष्ट्रातील एक गोड कीर्तनकार आदरणीय रायबा महाराज मगर तेही आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहे त्यांचे मी मनापासून स्वागत करते त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे वाळकीचे आदरणीय आमचे बोठे सर कासार सर तेही आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहे त्यांचे मी मनापासून स्वागत करते त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी गायनाचार्य आदरणीय संजय महाराज असेल आदरणीय संपत महाराज असेल त्याचप्रमाणे सर्व वारकरी मंडळी असेल त्याचप्रमाणे आमचा छोटा विनेकरी दादा सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आपल्या गावाला एक भगवंताची कृपाच म्हणावी लागेल आपल्या गावामध्ये महादेवाचं जागृत देवस्थान आहे त्याचप्रमाणे आपल्या गावाला एक संस्कृतीची चांगली प्रेरणा देणारी हरिहर मुलांची वारकरी शिक्षण संस्था आहे आणि या वारकरी शिक्षण संस्थेतील आमचे हे सर्व बालगोपाळ आदरणीय आमचे बंधू मल्लीनाथ महाराज सूर्यवंशी स्वामी महाराज आदरणीय स्वामी महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील हे बालगोपाळ सुंदर असे तयार होत आहेत आणि वारकरी संप्रदायामध्ये येत आहेत तर सर्व बालगोपाळांचे आणि आदरणीय स्वामी महाराजांचे मी मनापासून स्वागत करेल त्याचप्रमाणे या ठिकाणी या बाजूनी छोट्या छोट्या मुली उभ्या आहेत आपल्याच गावातील आहेत या मुलींचे पण मी मनापासून स्वागत करेल त्याचप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रमासाठी ज्यांनी सुंदर अशी गायनाची साथ दिली त्याचप्रमाणे इकडनंही मुली उभ्या आहेत सगळ्या गातात सगळ्या गातात 2 मुली तिकडं आहेत 3 मुली तिकडे आहेत ती स्पेशल कीर्तनात गाण्यासाठी आली होती तिला छोटी 4 वर्षाची मुलगी माझी ती आज कीर्तनाला मागं लागून आली ती म्हटली आई आज यूट्यूबवाले काका येणार आहेत ना मग मला पण यायचं आणि ती कीर्तनात गोड प्रमाण म्हणते गोड चाली म्हणते छोटी 4च वर्षाची किती वर्षाची आहे 4 वर्षाची पण ती येताना गाडीतच झोपी गेली 2 पुरी तिच्याकडे गुतल्या तर असो सर्व विद्यार्थिनी आता माईकवरच्या ह्या सर्व मुली कीर्तनकार आहेत तर माझ्या सर्व मुली श्री कृष्णाई गुरुकुल मुलींची वारकरी शिक्षण संस्था आणि माझ्या या वारकरी शिक्षण संस्थेतील या सर्व विद्यार्थिनी कृष्णाई गुरुकुल मुलींची वारकरी शिक्षण संस्था कात्रड तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी गोड मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे फक्त मुलीच त्या शिक्षण संस्थेमध्ये आहे शालेय शिक्षणासह वारकरी शिक्षण त्या ठिकाणी आहे जर कुणाला वाटत असेल आपली मुलगी गायक वादक कीर्तनकार व्हावी तर निश्चित आमच्याशी संपर्क साधावा त्याचप्रमाणे ज्यांनी या सप्ताहाचं नियोजन केलं त्याचप्रमाणे या ठिकाणी सुंदर असं माझ्या पाठीमागून सावध रीतीनं उभे आहेत आदरणीय आमचे चोपदार काका त्यांचे मी मनापासून स्वागत करते त्याचप्रमाणे
माझा गोड आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला, अतिशय गोड आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचवला, असे असणारे आदरणीय, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये गोड नाव आहे, असे असणारे आमचे इंगोली सिस्टीमचे मालक आदरणीय आमचे सोमनाथ भाऊ. सोमनाथ भाऊ, तुमच्याकडे सिस्टीम फार मोठ्याला येतं. 2च्या 4 हो, 4च्या 10 हो, 10च्या 20 हो, पण 2 तरी कृष्णाई गुरुकुलला येवो. 2 नको, 1 जरी आली तरी लई झाली. आदरणीय आमचे सोमनाथ भाऊ, मी तर म्हणेल भगवंताकडे, भगवंता या व्यक्तीला खरंच दीर्घायुष्य प्राप्त हो. अतिशय गोड मनाचा माणूस आहे. हा, अहंकार नाही, गर्व नाही. बरं, हे दोन्ही रत्न सारखेच येतं. दोन्ही रत्न, अभिमान नाही, अहंकार विरहित रत्न. आणि देव भगवान परमात्मा अशाच लोकांना वरती नेतो. हा, ज्याच्याकडे गर्व आहे, अभिमान आहे, अहंकार आहे, त्याला खालीच ठेवतो. म्हणून माणसाने जीवन जगत असताना, ऐका, माणसाने जीवन जगत असताना कधी संसार जर करत असेल तर संसार करत असताना खाली बघायचंय आणि परमार्थ करत असताना वरती बघायचंय. संसार करत असताना अनेक ठेचा लागतात. या ठेचांना बाजूला करता करता आपल्याला बारीक व्हावं लागतं. म्हणून संसार करताना खाली बघायचंय, ठेचा जास्त लागत नाही. आणि परमार्थ करताना वरती बघायचंय. किती जरी ठेचा लागल्या, पण त्या ठेचा किती लागून द्यायच्या हे त्याच्या हातात आहे, म्हणून वरती बघायचं. हा, परमार्थात वरती आणि संसारात खाली बघायचंय. असो, या ठिकाणी गोड वातावरण, गोड आयोजन, गोड नियोजन, ज्यांनी सुंदर असं कीर्तन शूटिंग केलं, असे असणारे आमचे HD माऊली चॅनलचे मालक, आमचे भाऊ, त्यांचेही मी मनापासून स्वागत करते. त्याचप्रमाणे या सप्ताहाचं जे नियोजन केलं, ज्यांनी सुंदर असं मंदिराचं बांधकाम केलं, बरोबर ना, हां, सुंदर असं मंदिराचं बांधकाम केलं, सुंदर अशा आपल्या गावामध्ये त्यांनी आई जगदंबेला आणून ठेवलं, प्रस्थापित केलं आणि आपल्याही गावामध्ये आई जगदंबेचं स्थान निर्माण केलं. आदरणीय असा असणारा संपूर्ण साठे पाटील परिवार, मी भगवंताकडे एक प्रार्थना करेल, देवा तुला या परिवाराला काही द्यायचं असेल तर दे, अन्यथा देऊ नको. देवा तुला या परिवाराला काही द्यायचं असेल तर दे, अन्यथा देऊ नको. पण एक गोष्ट मात्र तुझ्याकडे हक्कानं मागेल, ती द्यायला विसरू नको. देवा तुला द्यायचंच असेल तर या परिवाराला सुंदर आरोग्य आणि चांगली संतती दे. आदरणीय साठे पाटील परिवार, सर्वांचे मी मनापासून स्वागत करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली.